उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भागांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने समिती गठीत केली असून या समितीने तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास केली आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असे समिती अध्यक्षा खासदार शोभाताई बच्छाव यांनी पाहणी दरम्यान केली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार समिती गठीत करण्यात आली। या समितीमध्ये अध्यक्ष खासदार शोभाताई बच्छाव, आमदार हेमंत उगले, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पानगव्हाणे, ॲडव्होकेट संदीप पाटील यांचा समावेश होता। सदर समितीने तालुक्यातील निमोरी, सातगाव डोंगरी, शिंदाड या ठिकाणी भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शिंदाड येथे शेतकरी संवाद बैठक देखील घेण्यात आली। पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। या ठिकाणी आमदार आणि मंत्री यांनी 1 लाख रुपये प्रति कुटुंब देण्याचे आश्वासन दिल्यावर ते देखील अद्यापही पूर्ण झालेले नाही। याबाबत पीडित ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी आपल्या व्यथा खासदार शोभाताई बच्छाव व समिती पुढे मांडल्या। या समितीच्या दौऱ्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव वाणी, प्रदेश सरचिटणीस प्रवीण सुरवाडे, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल फकीरा, जिल्हा चिटणीस प्रताप पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, उबाटा सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, सरचिटणीस राजेंद्र महाजन, प्रकाश चव्हाण, युवक काँग्रेसचे शिवम पाटील, ओबीसीचे चेतन बोदवडे हजर होते। यावेळी खासदार शोभाताई बच्छाव यांनी आपल्या भाषणात सांगितले की केंद्र आणि राज्य यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं खूप गरजेचे असून ज्यांच्या घरात पाणी घुसलं आणि ज्यांची गुरुढरे वाहून गेली यांना रोखीने तात्काळ मदत करावी। कोरडवाहू जमिनीला हेक्टरी 50,000 व बागायत जमिनीला हेक्टरी 1 लाख रुपये मदत करावी अशी मागणी करत या समितीचा अहवाल तात्काळ राज्य सरकार व राज्यपाल आणि केंद्राकडे देऊन शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन दिले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही अवकाळी पाऊस पडला त्याचा जो दौरा आहे तो आम्ही करतो आहोत। आज जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल, भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये आम्ही सकाळपासून दौरा करतो आहोत। माझ्याबरोबर सन्माननीय आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमदार हेमंत उगले साहेब ते देखील आहेत आणि आपले उपाध्यक्ष प्रदेशचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे साहेब, दुसरे प्रदेशचे उपाध्यक्ष संदीप पाटील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत हा दौरा केला। आता या सातगाव डोंगरीमध्ये आम्ही पाहणी केली तर या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे आणि ढगफुटी झाल्यानंतर लोकांच्या घरांमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळे अन्नधान्याचे नुकसान झालेले, जनावरे गेलेली आहेत, शेतीचं नुकसान संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्याच्यामध्ये विशेषतः कपाशी असेल, संपूर्ण कपाशीचं जे पीक आहे ते नष्ट झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी केळीचं उत्पादन जे आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे। असे मका असेल, अन्नधान्य असेल, हे संपूर्ण शेतकऱ्यांना अतिशय यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की तलाठ्यांच्या माध्यमातून, तहसीलदारांच्या माध्यमातून संपूर्ण 100% पंचनामे ते झाले पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते सरसकट पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त मोबदला हा मिळाला पाहिजे। आता या ठिकाणी जे काही सातगाव डोंगरी गाव आहे तिथे साधारणतः 175 ते 200 घराचं मध्ये पाणी संपूर्ण गेल्यामुळे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला इथे आता समजलं की इथे जे काही आमदार आहेत त्यांनी इथे पाहणी केली आणि जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की असं नुकसान झालेलं आहे आणि
प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपये प्रति कुटुंब देण्याचं कबूल केलेलं आहे. अद्याप तो पैसे मिळालेले नाही आहेत, परंतु लवकरच पैसे मिळतील अशी सर्व हे जे नुकसानग्रस्त जे काही व्यक्ती आहेत त्यांची अपेक्षा आहे. माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण कबूल केलेले आहे की प्रत्येक घराला कुटुंबाला 1 लाख रुपये मदत करू, तर ती त्यांनी केली पाहिजे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना देखील नुकसान भरपाई दिली पाहिजे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल, पाचोरा आणि भडगाव या तालुक्यांमध्ये आमच्या या समितीच्या अध्यक्षा आमच्या काँग्रेसच्या खासदार शोभाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही तालुक्यांमध्ये फिरलो असता शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की सरकारने सरसकट पंचनामे करावे आणि ह्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. त्याचबरोबर ज्यांची जमीन वाहून गेलेली आहे त्यांना पण जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करावा. आणि या ठिकाणी आम्हाला काही अशा बातम्या आल्या पाचोऱ्यामध्ये की इथले जे काही आमदार आहेत त्यांनी ज्यावेळेस अचानक ढगफुटी झाली त्यावेळेस नैसर्गिक आपत्ती मंत्री महोदय यांना फोनवरून संभाषण केलं आणि त्यांना असं सांगितलं गेलं की तर खूप मोठं नुकसान झालं आहे. तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी फोनवरून सांगितलं त्यांना की 1 लाख रुपये सरसकट प्रत्येक कुटुंबाला देण्यात यावं. जर मंत्री महोदयांनी जर तो निर्णय घेतला असेल तर अतिशय उत्तम निर्णय आणि शेतकऱ्यांना आज खरोखर मदतीची गरज आहे आणि तो त्यांनी त्वरित 1 लाख रुपये जळगाव जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुटुंबियांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित 1 लाख रुपये देण्यात यावेत. आणि ह्या सरकारने जर हे केलं तर आम्ही निश्चित विरोधी पक्ष म्हणून त्यांचं म्हणजे सत्कार करू. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.